नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज जो आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी या टॉपिकवर बनवलेला व्हिडिओ आहे. तर यामध्ये मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांना डिफिकल्टी असते. तर आज या व्हिडिओमध्ये तुमची सगळं काही डिफिकल्टी निघून जाणार आहे. म्हणजे मी जे काही या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे ते बेसिक ते ॲडव्हान्स पासून आणि जे काही PYQ आलेले आहेत ते पूर्णच मी संदर्भ स्पष्टीकरणासह घेतलेले आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. जे काही आगामी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. आणि यानंतर तुमचे काही जे पर्सेंटेज संदर्भात जे काही डाऊट असतील हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एकही डाऊट या पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी या टॉपिकवर राहणार नाही. चला तर सुरू करूया आपला पर्सेंटेज शेकडेवारी. तर पर्सेंटेज म्हणजे काय रे? पर्सेंटेज यालाच शेकडेवारी असं मराठीत म्हणतात. पर्सेंटेज म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? बघा, 1% म्हणजे काय होतं रे? 1/100 होते. 2% म्हणजे काय होतं? 2/100 होतं. 3% म्हणजे काय होतं? 4/100 होतं. हे तर आपल्याला माहीतच आहे. हे बेसिक आहे, सगळं पर्सेंटेजचं बेसिक आहे. पण या पुढे पण पर्सेंटेजमध्ये खूप काही आपल्याला शिकायचं आणि समजायचं आहे. यानंतर तुम्हाला पर्सेंटेजमध्ये कुठलं पण डाऊट राहणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. ठीक आहे, चला तर वळूया आपल्या काही बेसिक उदाहरणाकडे. तर उदाहरण नंबर 1 आहे, जसं की 10 ग्राम, 50 ग्रामचे किती टक्के होईल? बघा, हा बेसिक आहे आणि आपला जो डेलीचा यूज आहे त्यामध्ये आपण याला काय करतो? यूज करत असतो. डेली जे एक आपण सर्वाई करतो यामध्ये आपण हा एक उदाहरण घेतलेला आहे. बघा, 10 ग्राम 50 ग्रामचे किती? बघा, चे आहे ना, मग कोणाचे येणार रे? 50 ग्रामचे, बरोबर आहे ना? 50 ग्रामचे किती? 10 ग्राम टक्के किती होणार? असा हा प्रश्न आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला मांडणी करायची असते प्रश्नामध्ये, ते मांडणी जर आपल्याला एकदा समजली तर पर्सेंटेज किंवा शेकडेवारी काढणं खूप सोपं होऊन जाणार. तर बघा काय होणार, इथे काय म्हटलं आहे? 50 ग्रॅमचे 10 ग्राम किती टक्के होतील? तर आपण चे राहिलं तर चे हा खाली जाणार आणि ज्याचं विचारलं ते वरती येणार, बरोबर आहे? मग आता बघा याला कसं होणार? 10 ग्रामचे म्हणजे ग्राम कटणार आहे आणि 10 ग्रामचे 50% किती होतील? तर बघा, 50 दुने 100 आणि 10 गुणिला 2 20%. 20% हा याचं उत्तर होणार आहे. त्याच्यानंतर आपण जर दुसरं उदाहरण घेतलं, बघा उदाहरण नंबर 2. तर यामध्ये बघा, आणि हां, काही विद्यार्थी इथं सांगायचं राहिलं मला, जर काही विद्यार्थी असं करतील, बघा आता हे 50 मी खाली घेतले, चे आहे म्हणून खाली घेतले, पण काही विद्यार्थी कसं करणार? 50/100 आणि गुणेला 50/10 गुणेला 100. हे चुकीचं मेथड आहे. जे मांडणी आहे ना, हे चुकीचे मेथड आहे. तर याला आपण असं न मांडता असं मांडूया. समजलं? चला तर वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. बघा, प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो? 1 kg 200 ग्राम चे किती टक्के होतील? ठीक आहे. आता बघा, आधी जो घेतलं होतं मी उदाहरण त्याच्यामध्ये ग्राम होतं, म्हणजे युनिट सेम होते. पण यामध्ये युनिट सेम आहे का? बघा, 1 kg आणि ग्राम आहे, म्हणजे kg आणि ग्राम आहे. तर बघा याला कसं करणार? आता मी जसं सांगितलं तसं करणार का? बघा, काही विद्यार्थी कसे करणार? बघा, चे आहे ना, तर 200ला खाली घेतील आणि 1 kg आहे तो वरती घेतील आणि टक्के काढायचे म्हणजे 100 घेणार. तर बघा काय होणार? 100/200. तर काय होणार? 1/2% म्हणजे याला 0.5% असं करणार, बरोबर आहे? पण हे चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. का बरं चुकीचं आहे? हे चुकीचं आहे कारण जेव्हा तुम्ही पर्सेंटेज काढता त्या पर्सेंटेजमध्ये तुम्हाला जे युनिट एकक विचारले आहे ते युनिट
एकक सारखे पाहिजे. काय पाहिजे? सारखे पाहिजे. मग इथे सारखे आहे का रे? इथे केजी आहे, इथे ग्राम आहे, हे सारखे झाले का? नाही. मग आपल्याला याला आधी सारखं करावं लागणार. कसं सारखं करावं लागणार बघा. 1 kg आहे ना, तर मग याला 1000ने काय करावं लागेल? गुणावं लागेल. आणि इथे काय आहे? हे आता कन्व्हर्जन झालं ग्राममध्ये. कशामध्ये? ग्राममध्ये. आणि खाली 200 ग्राम आणि गुणेला 100. आता आपण याचे काय काढणार? पर्सेंटेज काढणार. तर ग्रॅम ग्रॅम काय होणार? कॅन्सल. बरोबर आहे, ग्रॅम ग्रॅम कॅन्सल होणार. तर बघा वरती काय राहते बघा, या 2 शून्याशी हे 2 शून्य कटले, म्हणजे वरती बघा 1000 भागेला 2 बरोबर 500. काय होणार? 500. आणि आपण कन्व्हर्जन कशामध्ये केलेलं आहे? ग्राममध्ये. तर काय येणार? 500 ग्राम आपलं उत्तर येणार. हे अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो सॉल्व्ह करायचं आहे. समजलं? समजलं का रे? चला तर वळूया त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे. तर त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, 60 मिनिट 5 तास चे टक्के किती? चे टक्के किती? 60 मिनिट 5 तास आहे ते, चे टक्के किती? बघा इथं पण बघा, इथं मिनिट आहे, इथे तास आहे. बरोबर आहे ना? तर मी तुम्हाला आधीच्या उदाहरणामध्ये काय सांगितलं की आपल्याला एकक काय करायचे? सारखे करायचे. मग इथे एकक सारखे म्हणजे युनिट सारखे करा. तर काय होणार? 60 मिनिट आहे, हे जसेच्या तसे. चे टक्के तर खाली येणार 5 तास. आणि या तासला आपल्याला मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे 60 मिनिटाचा गुणाकार करावा लागेल. समजलं? त्याच्यानंतर टक्के काढायचा आहे तर 100. तर मग काय होणार? मिनिट मिनिट कॅन्सल. बरोबर आहे. आणि 60 60 कॅन्सल, म्हणजे वरती काय राहणार? 100 भागेला 5 म्हणजे किती राहणार? 20%. हे याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला जर असे एखादी युनिटवर आपल्याला टक्के काढा असं जर प्रश्न आला तर आपण अशा प्रकारे डील करू. आधी युनिट सारखे करू, त्याच्यानंतर त्याला डील करू. चला तर वळूया प्रश्न क्रमांक नंतरचे जे काही आपले प्रश्न आहे त्याकडे, किंवा आपल्याला याच्या आधी काही बेसिक गोष्टी पर्सेंटेजमध्ये विचारल्या जातात प्रश्नामध्ये, ते डिस्कस करूया. ठीक आहे? हे समजलं का रे? हे समजलं ना? चला तर वळूया नंतर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काही पर्सेंटेज जे बेसिक आहे ते आपल्याला प्रश्नामध्ये दिसतात. जसं की बघा मी काय म्हणतो, जसं की 1 भागेला 2 याचा आपल्याला पर्सेंटेज काढायचा आहे, तर किती होणार पर्सेंटेज? तर हे 50% होणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पाया 2 याला पकडून बाकी जे काही विचारणार आहे ते कसं विचारणार आहे? 3, आता याला मी अनुसरून पाया सारखाच ठेवतो. 3 भागेला 2 गुणेला 100 किती होणार आहे? 150% होणार. म्हणजे हे जर कटला 2 पंचे 10, बरोबर आहे, 5 तिरी 15, 150% होतात. त्याच्यानंतर बघा काय होणार? 5 भागेला 2 गुणेला 100 किती होतं रे? किती होतं आहे? 250%. किती होतं? 250%. तर बेस आपला सारखा आहे. बघा इथं बेस सारखा आहे. घाबरून जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुम्ही व्हिडिओकडे लक्ष द्या. मी काय करतो याच्यानंतर तुम्हाला पर्सेंटेजमध्ये एकही डाऊट उरणार नाही. फक्त व्हिडिओला कॉन्सन्ट्रेशन न बघा. त्याच्यानंतर बघा मी घेतो 7 भागेला 2 गुणेला 100, तर याचे टक्के किती होणार? 350% होणार. बरोबर आहे. आपल्या इथे बघा जो पाया आहे तो सारखा आहे. पाया काय? सारखा आहे. त्यामुळे आपल्याला जो बेस सारखे दिसतात त्याला आपण कशा प्रकारे डील करू शकतो हे आपण या पर्सेंटेज चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे? तर अशा प्रकारे हा 2चा असलेला पाया झाला. त्यानंतर बघा 3चा पाया म्हणजे 1 भागेला 3. 1 भागेला 3चं जर पर्सेंटेज विचारलं तर किती येणार रे? 33.33% येणार. बरोबर आहे. त्यानंतर जर तुम्हाला विचारलं की 2 भागेला 3 हे बेस सारखा आहे, हे बघा बेस सारखा आहे, याचा टक्का किती? तर किती येणार याचा टक्का? 66.66%. आता हे कसं येते ना ते माझ्यावर डिपेंड आहे. म्हणजे मी तुम्हाला कशा पद्धतीने सांगणार ते ऐकून घ्या. बघा इथं काय दिलेलं आहे? 66.66% कसे आले? हा जो 2चा आपण काय करतो, 2 भागेला 3 याचा 33.33 सोबत काय करायचा? गुणाकार करायचा. म्हणजे 2 भागेला 3 याचं पर्सेंटेज तुम्हाला इझिली कॅल्क्युलेट होणार. समजलं का रे? कोणाला समजलं आणि कोणाला नाही समजलं सांगा. कमेंटमध्ये टाकत जा मित्रांनो की आम्हाला सर समजलं. ठीक आहे? तर बघा 1/3 हा बेस आहे, हा पाया.
याचा टक्का काढला आपण 33.33% झाला. मग आपल्याला त्यानंतर दुसरं फ्रॅक्शन आहे 2/3 गुणिले 100, याचा आपण टक्का काढला तर 66.66% आला. तर हे कसं आलं, हे कॉमन आहे म्हणजे खूप इझी आहे. या दोन्ही या 33.33ला गुणाकार केलं तर आपल्याला 2/3चा टक्का मिळतो. हे बघा 66.3 मिळाला. समजलं. अशा प्रकारे हे इझी कॅल्क्युलेशन आहे आणि समजायला पण खूप इझी आहे. त्याच्यानंतर बघा, जर तुम्हाला डायरेक्ट विचारलं की 133.33चा टक्का काय, तर याला कसं सॉल्व्ह करणार तुम्ही. बघा इथं 133 आहे आणि हा 33 आहे, तर आधी 100% काढून टाकू, बरोबर आहे का. त्याच्यानंतर जो उरलेला आहे किती आहे, 33.33% आहे. मग याचं कॅल्क्युलेशन करू तर किती होणार, हा 100% म्हणजे काय होणार आहे 1, आणि 33.33% म्हणजे काय आला 1/3 आला. आता याचं कॅल्क्युलेशन करा, 3 1 3 आणि प्लस 1 4, 4/3 आला. किती आला, 4/3 आला. हा आपला फ्रॅक्शनल. म्हणजे तुम्हाला जर अशा प्रकारे जरी प्रश्नामध्ये विचारलं तर तुम्हाला सोडवता आला पाहिजे. याला सिम्प्लिफाय करून तुम्हाला सोडवता आला पाहिजे. समजलं का विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्याला येणाऱ्या पर्सेंटेजमध्ये कशा प्रकारे डील करता येईल हे मी तुम्हाला सांगत आहे. त्याच्यानंतर हा 1/3चा पाया झाला. त्याच्यानंतर 1/4चा पाया बघा, याचा पर्सेंटेज किती येतात, 25% येतं, बरोबर आहे ना. काय येतं, 25% येतं. त्याच्यानंतर मित्रांनो बघा, हा पाया सारखाच राहणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काही विचारणार आहे हा फक्त एकच ठीक आहे. त्याच्यानंतर 1/5 हा कॉमन आहे, याला तुम्ही लक्षात ठेवाच, याच्यावर खूप काही प्रश्न येतात. तर 1/5चा पाया याचा किती होतो रे, 20% होतो. किती टक्के होतो, 20%. जर तुम्ही याला 2/5 गुणिले 100 याचा जर टक्का काढला तर किती येतं रे, 5 × 10 आणि 40%. आता हा 40% आला कसा हे समजून घ्या. ठीक आहे, बेस सारखा आहे, बरोबर आहे, बेस काय सारखा आहे. आणि तुम्हाला काय करायचं, 1/5चा समजलं तुम्हाला किती आला 20. तर या 20ला 2/5 ह्या फ्रॅक्शनल, त्या दोन्ही काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. काय करायचं, दोन्ही मल्टिप्लाय करायचं. तेव्हा कुठं आपल्याला 40% मिळणार. समजलं का, इझी आहे ना. तर अशा प्रकारे आणखी फ्रॅक्शन बघू. बघा हा 2/3चा झाला. मग 3/5चा बघा, 3/5चा काय होणार, 3/5चा होणार आपल्याला काय होणार रे, 60% होणार, 60% होणार. बघा इथे 3 आहे आणि इथे काय 20 आहे, 3 गुणिले 20 म्हणजे 60% आला. समजलं का, समजलं का रे, सिंपल आहे. 3/5 याचा जर टक्का विचारला तुम्हाला किती येणार, 60. त्याच्यानंतर बघा 6/5 गुणिले 100 याचा जर टक्का काढायचं राहिलं तर 6नी या 6नी 20ला मल्टिप्लाय करा, किती येतं 120%. आलं ना. आहे का नाही इझी, खूप इझी आहे. जे बेस जे फ्रॅक्शन असतात त्या फ्रॅक्शनचा जर बेस तुम्हाला कॉमन दिसला, पहिलं काढून घ्यायचं, याचा 20% आला, मग तुम्ही कितीही जे फ्रॅक्शन आहे ते फ्रॅक्शनचे टक्के इझिली कॅल्क्युलेट करू शकता. तर हे 20% झालं. अशाच प्रकारे जर तुम्हाला 7/5चं विचारलं तर काय होणार, या 7नी 20ला जर काय करायचं आहे, या 7नी या 20ला जो पहिला आला आपला फ्रॅक्शन त्याचा टक्का मल्टिप्लाय करायचा, म्हणजे 7 गुणिले 20 किती होणार रे, 7 गुणिले 20 140%. तर हा झाला आपला काय झाला, 5चा बेस असलेल्या फ्रॅक्शनल पर्सेंटेजचे टक्के कसे काढायचे हे तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाइडला वळू आपण. नेक्स्ट स्लाइडला बघा काय, या स्लाइडला चला, तर या स्लाइडमध्ये आपण 1/6चा टक्का शिकू. 1/6चा. फक्त तुम्ही कॉन्सन्ट्रेशन देऊन हा व्हिडिओ बघा, तुम्हाला यानंतर टक्क्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा 1/6 मध्ये काय होणार, 1/6 मध्ये याचा टक्का काय होणार, 16.66% म्हणजे 16.16%. आता बघा, आता मी जर हा कॉमन झाला 5/6 हा याचा बेस बघा सारखा आहे, बेस काय सारखा आहे. तर याचा टक्का काढायला गेलं तर काय होणार तुम्हाला, या 16नी काय करायचं, 16.16नी या 5ला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. काय करायचं, मल्टिप्लाय. म्हणजे किती येणार इथे, अप्रॉक्सिमेट येतं, 16×5 होतं, पण अप्रॉक्सिमेट 80च्या जवळपास टक्के येतात, 33.33%.
किती 33.33. तर हा 5/6 हा फ्रॅक्शन असतो किंवा आपल्याला ही व्हॅल्यू प्रश्नामध्ये दिलेली असते. तर मग अशा वेळेस आपल्याला कॅल्क्युलेशन करताना खूप डिफिकल्टी येते. त्याचसाठी मी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन कशा प्रकारे इझी होणार यासाठी डिटेल्स सांगत आहे. डिटेलमध्ये तुम्हाला मी पर्सेंटेज कॅल्क्युलेशन करण्यासाठी सांगत आहे. तर हे झाला 1/6चा पाया असलेला टक्का. त्याच्यानंतर बघा 1/7चा हा खूप इम्पॉर्टंट आहे. 1/7 याचा कसा निघणार? 1/7 म्हणजे काय होणार आहे? 14.28%. 14.28%. 14.28 आला. तर हे जे 28 आहे ना, 14.28 हा 1/7 तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये दिसणार आहे. प्रत्येक प्रश्नात जे काही परीक्षामध्ये प्रश्न येतात ना त्यामध्ये. तर बघा त्याच्यानंतर मी जर 2/7 याचा जर तुम्हाला टक्का विचारणार तर किती होतं? मी तुम्हाला आयडिया काय सांगितली, या दोननी काय करायचं 14.28 ला मल्टिप्लाय करायचं. तर 2/7चा काय येणार? टक्का येणार. किती येणार रे? 28.56%. म्हणजे 14 दुने 28 आला, अप्रॉक्सिमेट आला, म्हणजे तुम्हाला आयडेंटिफाय करता येणार. त्याच्यानंतर बघा 3/7 जर याचा टक्का विचारला तुम्हाला तर काय येणार? किती येणार? आता बघा या 3नी 14ला मल्टिप्लाय करायचं. या 3नी काय करायचं? 14ला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 14 तिरी 42. म्हणजे 42 मध्ये अप्रॉक्सिमेशन आलं 84%. समजलं का रे? समजलं ना? तुम्ही फक्त व्हिडिओ बघायचं काम करा. समजायचं कसं किंवा समजवायचं कसं हे माझ्यावर सोडून द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 4/7 याचा टक्का काढा. तर काय होणार? या 4नी 14ला मल्टिप्लाय करा. 14×4 = 56. पण आपण अप्रॉक्सिमेशन मध्ये येऊन 57.14% हे या 4चं काय होणार? 4/7चं टक्के निघणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बाकीची जी काही फ्रॅक्शनल व्हॅल्यू आहे याचे टक्के काढता येतात. ठीक आहे. मग 1/8 बघा. त्याच्यानंतर 1/8 पाया असलेला याचे पर्सेंटेज, फ्रॅक्शनल पर्सेंटेज कसं होणार? तर याचं होणार 1/8 म्हणजे काय होतात? 12.5. हा येणाऱ्या प्रश्नामध्ये म्हणजे आपण जे काही प्रश्न घेतलेला आहे इथे हा व्हॅल्यू आलेली आहे. मग तुम्हाला ही व्हॅल्यू डायरेक्ट कशी आली? तर याद्वारे तुम्हाला हे क्लिअर होऊन जाणार. बघा मग त्याच्यानंतर बघा 3/8 गुणिले 100 याचा कसा निघणार? मी काय सांगितलं? या 3नी या 12.5ला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय होणार रे? 12×3 = 36. पण 37च्या नियर अबाउट व्हॅल्यू आलेले 37.5%. तर हे झालं 3/8%चं फ्रॅक्शनल व्हॅल्यू. त्याच्यानंतर बघा 5/8 गुणिले 100. तर काय होणार? या 5/8 या 5नी काय करायचं? 12.5ला मल्टिप्लाय करा. तर काय होणार? 12×5 = 60 ना. तर 60च्या जवळपास अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू येते 62.5%. बरोबर आहे. तर ही झाली. इथे बघा बेस सारखा आहे. जर तुम्हाला बेस सारखा दिसला ना डायरेक्ट काय करायचं? अशा प्रकारे तुम्हाला या बेसची जर आधीच्या बेसची व्हॅल्यू माहीत असेल तर तुम्ही ऑटोमॅटिक 3/8 5/8ची व्हॅल्यू काढू शकता. अशा प्रकारे तुम्हाला बाकीचे जे काही फ्रॅक्शनल विचारणार आहे ते आपण पुन्हा डिस्कस करूया. बघा आता हा कॉमन झाला. याच्यानंतर 1/9 हा कॉमन आहे. हा विचारतोच एक्झाममध्ये. 1/9 फ्रॅक्शनलचा टक्का किती होतो रे? किती होतो? 11.11%. आता बघा 2/9 विचारलं तर काय होणार? या 2नी काय करायचं? 11ला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 11×2 = 22% होणार 2/9 म्हणजे. त्याच्यानंतर बघा 3/9 किंवा 4/9 विचारलं तर काय होणार? 44.44%. 44.44 असं किती पण तुम्हाला फ्रॅक्शनलमध्ये व्हॅल्यू विचारू द्या, तुम्हाला आता पर्सेंटेज काढणं इझी होऊन जाणार. ठीक आहे. समजलं मित्रांनो? थोडं फक्त कॉन्सन्ट्रेशननं व्हिडिओ बघा, तुमचे डाऊट ऑटोमॅटिक क्लिअर होणार. त्याच्यानंतर दुसऱ्या स्लाइडवर जाऊ. हा पण बघा 1/11 हा एक कॉमन फ्रॅक्शन आहे जो नेहमीच परीक्षेमध्ये विचारला जातो. इथे व्हॅल्यू काय येते याचे? 9.09%. ठीक आहे. आता जर तुम्हाला विचारलं 2/11 तर याचा फ्रॅक्शनल याचा टक्का काढा. तर किती येणार? या 2नी काय करायचं? 9.9ला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय होणार? 18.18%. 9 गुणिले 2 18 ना. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर जर तुम्हाला 3/11 विचारलं याचं काय होणार? या 3नी 9ला काय केलं मल्टिप्लाय तर काय होणार? 27.27%. असं किती पण विचारू द्या तुम्हाला आता काढता येणार आहे. ठीक आहे.
याच्यानंतर तुम्ही या जो पर्सेंटेज चॅप्टर आहे याच्यामध्ये तुम्ही बिलकुल प्रो होऊन जाणार, फक्त तुम्ही कॉन्सन्ट्रेशन बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर हा बघा 1/12 याचा टक्का बघा किती होणार. 1/12 8.3. फक्त ह्याच असू द्या, कारण ह्याच मोस्ट ऑफ द एक्झाममध्ये विचारला जातो. जर तुम्हाला विचारलं 5/12 याचा टक्का काढा, तर काय करायचं, या 5नी 8ला मल्टिप्लाय करायचे, म्हणजे काय होणार 8×5 = 40 ना, म्हणजे नियर अबाउट व्हॅल्यू काय येणार 41.66%. तर असं किती पण तुम्ही अनंत फ्रॅक्शनल लिहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला बेसिक मी फ्रॅक्शन सांगितले आहे. तर यानंतर आपण आपल्या क्वेश्चन जे सेट आहे त्याच्याकडे वळूया. चला. तर बघा, प्रश्न क्रमांक तुम्हाला जर मागून म्हणजे बॅकग्राऊंड साऊंड येत असेल तर त्यासाठी थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्या, कारण इथे फेस्टिवल सुरू आहे गणपतीचे, त्याच्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज येणार आहे. ठीक आहे, ॲडजस्ट करून चला. ठीक आहे. बघा, प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो, एका संख्येच्या 25% जर 20 आहे तर त्या संख्येचा 40% किती. बघा, एक संख्या आहे तिचा 20%, म्हणजे बघा 25% आहे. एका संख्येचा 25% किती आहे, 20 आहे. मग 40% किती म्हणत आहे, काय 40% किती, तर किती होणार. जर आपण 40% x मानलं तर याचा काय करायचं, आता तिरपा गुणाकार करा. तिरपा गुणाकार केल्यानंतर काय होणार बघा, काय होणार x गुणिला 25 बरोबर 40 गुणिला 20. आपल्याला x ची किंमत काढायची आहे, म्हणजे संख्याच काढायची आहे. 40 गुणिला 20 भागेला काय येणार 25, काय येणार भागेला 25. तर बघा 5चा भाग देऊ, 5×5 = 25, 5×8 = 40. पुन्हा बघा 5चा भाग जातो, 5 × 20, म्हणजे x बरोबर 8 गुणिला 4 किती येणार आहे, 8×4 = 32. म्हणजे आपली किती संख्या 32, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असणार आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 बघा काय म्हणतो, एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झालेत व 455 विद्यार्थी नापास झाले, तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते. इथे काहीच माहित नाही, फक्त आपल्याला नापासचं टक्का म्हणजे विद्यार्थी नापास झाले हे माहित आहे. समजा विद्यार्थी मित्रांनो, एकूण विद्यार्थी 100% असेल, समजा एकूण विद्यार्थी 100% असेल, तर आपल्याला बघा 35% काय पास झालेले आहे, तर आपण नापासचे काढू शकतो. तर बघा नापास झालेले विद्यार्थी काय होणार, नापास विद्यार्थी, तर 100% मायनस 35% पास झालेले आहे, तर नापास किती मिळणार तुम्हाला, किती मिळणार आहे 65%. 65% काय मिळणार नापास विद्यार्थी, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा काय विचारलंय, नापास झाले तर त्या इथे काय 35% विद्यार्थी पास झाले व 455 विद्यार्थी नापास झाले. आपल्याला नापासच काढायचं होतं ना, हा नापासचं काढलं. ठीक आहे, एक्स विद्यार्थी. मग त्याच्यानंतर आपल्याला याचा टक्का काढायचा आहे, किती 65चा. तर 65चा टक्का बघा, एक्स विद्यार्थी परीक्षेला बसले, म्हणजे आपण समजू की एक्स विद्यार्थी परीक्षेला बसले असतील तर, थोडं कन्फ्युजन झालं होतं, इथं नापास होतं ना, आपल्याला 5चं दिलेलं आहे, नापासचे काढले. ठीक आहे, तर बघा काय होणार, एक्स गुणिला नापासचे किती आले 65% भागीला 100 बरोबर. आता किती दिलेले आहे नापास विद्यार्थी 455 दिलेले आहे ना, बरोबर आहे. तर आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे, म्हणजे बघा 455 गुणिला हे 100 काय होणार, इथे मल्टिप्लाय होणार आणि भागेला 65 होणार. ठीक आहे, तर याला आपण 5नी भाग देऊ शकतो का, 13×5 = 65. मग बघा इथे काय होतं 5×9 = 45, बरोबर आहे ना, म्हणजे इथे किती येणार 35 येणार. त्याच्यानंतर बघा पुन्हा कटतो का, इथे बघा काही कटतो का 35, म्हणजे इथे काय येणार आणि हे 20नी कटणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा इथे 65 येणार ना, 13×5 = 65. सॉरी, ह्या थोडं कॅल्क्युलेशन बघा कसं होणार, आपण कॅल्क्युलेशन कडे लक्ष देऊया. ठीक आहे, 1 मिनिट. या बॅकग्राऊंड नॉईसमुळं कसं थोडं डिस्टर्बन्स झाल्यासारखं वाटतंय.
डीजेची आवाज सुरू आहे ना साईडला त्याच्यामुळे. तर बघा एक्स बरोबर काय होणार 455 गुणिला 100 भागेला 65. आता काय करा मित्रांनो, याला भाग द्या 5नी. बघा 13 पंचे 65, 5 9 45 होता, बरोबर आहे ना. 5 9 45 आणि हा 20 पंचे 100, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा 20 पंचे 100 आणि इथे काय 65 राहतात ना, 65. तर हे बघा डायरेक्ट जर याचं कॅल्क्युलेशन केलं आपण तर किती होतं 13 पंचे 65, 5 9 45 राहिले 5, इथे 35 येणार, बरोबर आहे. हां 35 आणि हे 35 13 पंचे 65, बरोबर आहे. तर 35 गुणेला 20 तर काय होणार 35 दुने 70 आणि हा 0शी 0. तर बघा मित्रांनो आपल्याला शेवटी काय एकूण किती विद्यार्थी बसले होते, किती, पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असेल. हे इथे थोडं डीजेचा साऊंड सुरू आहे त्याच्यामुळे माझं कॅल्क्युलेशनकडे लक्ष थोडं विचलित होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याला थोडं समजून घ्या, काही एवढं मोठं कॅल्क्युलेशन नाही आहे. आतापर्यंत मी तुम्हाला सांगतच आलो सुरुवातीचं पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेशन करणं. त्याच्यानंतर हा एक छोटासा आहे, तुम्हाला जर समजला नसेल तर आणखी व्हिडिओ रिपीट करा पण समजून घ्या. खूप सोपं कॅल्क्युलेशन होतं. बॅकग्राऊंडमुळे माझं थोडं भान इकडे तिकडे झालेलं आहे. तर चला याच्यामध्ये जर माझी काही चुकी झाली असेल तर क्षमा करा आणि वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 बघा काय काय म्हणते. एका गावात 4000 पुरुष आणि 3000 स्त्रिया आहेत. गावातील एकूण 40% लोक निरीक्षर असल्यास साक्षरांची संख्या किती. बघा हा प्रश्न पोलीस भरती 2019ला आलेला प्रश्न आहे. काय 2019ला आलेला प्रश्न आहे. तर बघा काय दिलेलं आहे, एका गावात पुरुष संख्या आणि स्त्रीची संख्या दिलेली आहे. ठीक आहे ते लिहून घेऊ. पुरुष किती आहे, पुरुष 4000 आहेत. स्त्री किती आहेत, किती आहेत 3000 आहेत. तर याचे टोटल किती लोक झाले या गावात, टोटल म्हणजे एकूण संख्या किती झाली, गावातील एकूण लोक किती झाले, एकूण लोक किती होणार 4000 अधिक 3000 तर किती होणार 7000, बरोबर आहे. किती होणार 7000. त्यानंतर बघा इथे किती 40% काय दिलेलं आहे निरीक्षर. निरीक्षर किती दिलेलं आहे 40% दिलेलं आहे. तर आपल्याला जर 100% कन्सिडर केले, या 100 मधून जर 40% निरीक्षर काढले तर 60% का साक्षर मिळतात. तर साक्षर किती होणार 60% होणार, बरोबर आहे. त्यानंतर बघा आपल्याला काय साक्षरांची संख्या किती हेच काढायचं आहे. काय साक्षरांची संख्या किती आणि टोटल लोक किती झाले, टोटल लोक 7000. तर त्या 7000चे साक्षर असलेल्या लोकांचा आपल्याला काय संख्या काढायची आहे. ठीक आहे. तर बघा काय होणार आहे साक्षर लोकांची संख्या, साक्षर लोकांची संख्या काय होणार रे, तर x गुणेला म्हणजे आपल्याला दिलं आहे तसं, तर किती आले एकूण लोक 7000. हे साक्षर आहेत ना आणि हे साक्षराचंच काढायचं आहे 60% म्हणजे 60 भागिले 100. 2 शून्यशी 2 शून्य कटलं म्हणजे 70 गुणिला 60 किती होणार रे 7 छक्कम 42 आणि हे 2 शून्य म्हणजे किती संख्या असणार साक्षर लोकांची 42. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारे हा प्रश्न खूप इझी होता मित्रांनो आणि हा विचारलेला प्रश्न आहे. तर याला काय इम्पॉर्टंट म्हणून तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतो, मयुरीचा पगार दरवर्षी 5% वाढतो. मयुरी हे एक नोकरीवर असेल किंवा कुठल्या तरी बिझनेसमध्ये किंवा कुठल्या तरी प्रायव्हेट जॉबमध्ये असेल तर तिचा पगार काय होत आहे दरवर्षी 5% वाढत आहे. त्याच्यानंतर 2012 मध्ये 20,000 रुपये होतात. तर 2014 मध्ये तिचा पगार किती. बघा 2012 मध्ये 5% वाढला दरवर्षी. त्याच्यानंतर 2014 मध्ये आपल्याला तिचा पगार कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा वर्ष किती दिलेलं आहे दरवर्षी, म्हणजे इथे काय 2014 आणि 2012 म्हणजे हे 2012 आणि हे 2014 म्हणजे वर्ष किती दिलेलं आहे एकूण 2 वर्ष दिलेलं आहे. आणि दरवर्षी तिचा पगार वाढत आहे. किती टक्क्याने वाढत आहे, किती टक्क्याने दरवर्षी
5% वाढत आहे. ठीक आहे. आणि तिचा पगार 20,000. तर बघा 20,000चे दरवर्षी 5% वाढत आहे. 100वर किती होणार रे मग? हा पहिल्या वर्षाचा 105 होणार. त्याच्यानंतर हा दुसऱ्या वर्षाचा 100वर 5% वाढ तर 105 होणार. 2 शून्याशी 2 शून्य कटले. इथे बघा 2 शून्याशी 2 शून्य कटले. म्हणजे राहिलं का 2 गुणिला 105 गुणिला 105. तर काय होणार मित्रांनो? इथे बघा जर डायरेक्ट तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 22,050 रुपये. हे सगळं रुपयेमध्ये आहे उत्तर. हे सगळे रुपयेमध्ये. तर आपलं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर सोपा प्रश्न होता आणि एकदम इझी होता. हा बघा प्रश्न मुंबई पोलीस भरती 2019ला विचारलेला प्रश्न आहे. तुम्हाला मी म्हटलं ना PYQ आणि पोलीस भरतीचे या व्हिडिओमध्ये खूप सारे प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 बघा विद्यार्थी मित्रांनो. रामपूर गावातील 5,209 मतदारापैकी 1,405 पुरुष मतदारांनी व 1,300 स्त्री मतदारांनी मतदान केले तर त्या गावातील किती मतदारांनी मतदान केले नाही? केले नाही विचारलं आहे. याच्याकडे विशेष लक्ष असू द्या. केले विचारलेले नाही, केले नाही असं विचारलं. आणि हा गोंदिया पोलीस भरती 2019 मध्ये आलेला प्रश्न आहे. तर याला पण तुम्ही स्टार मार्क करा. ठीक आहे. आता बघा गावात एकूण मतदान किती होते रे? 5,209 होते एकूण मतदार. लिहा इथं जे जे दिलेलं आहे. एकूण मतदार किती होते? 5,209 होते. त्याच्यापैकी पुरुष किती होते? पुरुष मतदार किती होते? 1,405 होते. आणि स्त्री किती होत्या? स्त्री मतदार 1,300. ठीक आहे. तर या पुरुष आणि स्त्रीला जर आपण ऍड केलं तर काय होतं? 1,405 अधिक 1,300. ठीक आहे. तर किती होतं टोटल? हे 2,705. हे टोटल म्हणजे मतदार केलेले लोक आहेत पुरुष अधिक स्त्री. ठीक आहे. 2,705. ठीक आहे. त्याच्यानंतर मतदान न केलेले जर मतदार आपल्याला विचारला आहे तर आता आपला बघा सोपं झाला की नाही प्रश्न. एकूण मतदार लिहिलेले आहे आणि टोटल किती या लोकांनी मतदान केलेलं आहे. या हे टोटल लोक झाले. टोटल लोक ज्यांनी काय केलं? मतदान केलं. ज्यांनी मतदान केलं. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे? मतदान न केलेले लोक आपल्याला काढायचे. मग काय होणार रे? मतदान न केलेले लोक काय होणार? एकूण मतदार किती आहे? 5,209 आहे. आणि टोटल लोक मतदान केलेले किती आहे? 2,705. तर याच्यामधून जर तुम्ही वजा केला तर किती मिळतं? 2,504. हे मतदान न केलेले लोक आहेत. काही इश्यू असेल त्यांना मतदान करण्यासाठी तर त्यांनी 2,504 लोकांनी मतदान केलेलं नाही. आणि आपल्याला तेच विचारलं आहे. तर पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं मित्रांनो? चला तर वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 बघा. हा पण गोंदिया पोलीस भरती 2019ला विचारलेला प्रश्न आहे. समजलं मित्रांनो? मी जे तुम्हाला आधीच सांगितलं की PYQ आपण डिस्कशन करणार आहोत. त्याच्यामुळे तुमचे जे बेसिक ते ॲडव्हान्स कॉन्सेप्ट आहे ना ते अतिशय काय होणार आहे? स्ट्रॉंग होणार आहे. म्हणून तुम्ही या व्हिडिओला स्किप न करता एकूण एक प्रश्न मी कसं डील करत आहे ते बघा. समजलं? चला तर वळूया आपल्या प्रश्नाकडे. राम आणि श्याम असे दोन उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभे होते. रामला एकूण मतदानाच्या 30% मते पडली, परंतु त्याला श्यामपेक्षा 260 मते कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला. तर त्या निवडणुकीत एकूण किती जणांनी मतदान केले? बरोबर आहे. हा प्रश्न मार्क आहे. ठीक आहे. तर याला बघा, याला पण आपण अतिशय सोप्या पद्धतीने डील करूया. समजा एकूण मते आपण 100% घेतली. ठीक आहे. त्याच्यापैकी बघा, त्याच्यापैकी एक आपल्याला डेटा दिलेला आहे. रामला एकूण मताच्या
30% मते पडली रामला. म्हणजे इथे बघा, इथे रामचा डेटा दिलेला आहे, रामला किती 30% पडले. त्याच्यानंतर बघा, श्यामपेक्षा 260 मते कमी पडली, तर श्यामचा टक्का दिलेला आहे का रे? नाही. मग आपल्याला श्यामचा टक्का काढणं इझी झालेलं आहे. कसं होणार? मग श्यामचा टक्का काढला, श्यामचा टक्का काय होणार? श्याम, ठीक आहे, 100% जर रामचे टक्के वजा केले 30%, तर श्यामचे येणार किती? 70% येणार. हे झालं श्याम. आणि आपल्याला रामचा ऑलरेडी प्रश्नामध्ये दिलेलं होतं. आता बघा, आता मी कसं याला सॉल्व करतो. राम ऑलरेडी दिलेलं होतं, श्यामचा आपण टक्का काढलेला आहे. रामचं किती दिलेलं आहे? 30% आणि श्यामचा आपण 70% काढला. याच्यामध्ये जो फरक आहे, किती टक्क्याचा फरक आहे रे? 40%चा फरक आहे. आणि बघा इथे प्रश्नामध्ये काय डील केलं आहे, प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे? एकूण रामला एकूण मतांच्या 30% मते पडली, परंतु त्याला श्यामपेक्षा, श्याम नाही आहे, श्याम आहे, ठीक आहे, 260 मते कमी पडले. आपण डिफरन्सच काढला ना, मते कमी पडले ना, किती? 40% मतं कमी पडले. आणि हे 40% बरोबर आपल्याला प्रश्नात दिलेला आहे 260 मते. समजलं का मित्रांनो? समजलं का रे? अशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं. मग आता बघा कॅल्क्युलेशन किती इझी झालं. तर आपलं आता किती? एक्स बरोबर आहे ना, एक्सचे 40% आणि बरोबर 260. तर बघा एक्सची किंमत काढायची राहिली तर काय होणार? 260ला 100नी गुणावं लागेल आणि 40नी भागावं लागेल. 0 0शी कटला, 2 दुनी 4, 2 पंचे 10, 13 दुनी 26, तर काय होणार बघा? 130. बरोबर आहे ना आपलं कॅल्क्युलेशन? आता नाही चुकणार आपलं कॅल्क्युलेशन, ठीक आहे. तर काय होणार? 13 हे 0 आणि 5, 13 पंचे 65 आणि हा 0. तर आपण काय काढली इथे? एक्सची किंमत. आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं होतं? त्या निवडणुकीत एकूण किती जणांनी मतदान केले? किती जणांनी मतदान केले असणार? पर्याय क्रमांक बी म्हणजे 650, म्हणजे एवढ्या लोकांनी मतदान केले. समजलं का? खूप इझी होता प्रश्न मित्रांनो. बघा आपल्याला काय एकूण मते आपण कन्सिडर केली होती, किती केली होती? 100%. त्यापैकी आपल्याला रामाचे दिले होते, म्हणजे रामचे दिले होते ना 30%. मग श्यामचे आपल्याला काढायचे होते, श्यामचे काढले. आणि श्याम किती? 220 मतांनी कमी पडला होता. तर आपण कमीचं डिफरन्स काढले बघा, 40% कमी होतं राम आणि श्याममध्ये. आणि हे आपल्याला प्रश्नामध्ये 260 दिलेलं होतं, त्याच्यामुळं आपण हे कॅल्क्युलेशन केलं. अशा प्रकारे डील करायचं होतं. चला तर, आणि हा विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो, गोंदिया पोलीस भरती, ठीक आहे. चला तर ओढूया नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7. बघा 7 बघायला प्रश्न खूप लेंदी वाटत आहे, पण समजायला खूप इझी आहे. बघा 2 स्टेपमध्ये याचा आन्सर आहे रे मित्रांनो, जास्त काही मोठा प्रश्न नाही आहे. बघा प्रश्न क्रमांक 7 काय? गणेश आपल्या मासिक उत्पन्नातून 25% रक्कम किराणा, 25% रक्कम जुन्या कर्जाचे हप्ते, काय कशा तरीसाठी त्याने कर्ज घेतले असेल, गाडीसाठी, कारसाठी, कुठले तरी, तर तो काय करतो? 25% रक्कम जुन्या कर्जाचे हप्ते फेडत असतो. त्याच्यानंतर 20% रक्कम घरभाडे आणि 20% रक्कम गावी आई वडिलांसाठी वडिलांसाठी अशा प्रकारे खर्च करतो. एवढी करूनही तो उरलेले रक्कम 5000 बचत करतो, तर त्याचे मासिक उत्पन्न किती? आणि हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2019ला विचारलेला प्रश्न आहे. मी सगळे 2019चे प्रश्न घेतले आहे. जर तुम्हाला जर पुन्हा पर्सेंटेज या टॉपिकवर जे काही 20, 22, 23, 24 पर्यंत जे काही प्रश्न पेपर झालेले आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला विथ डिटेल, जसं आता आपण डिटेल स्पष्टीकरण शिकत आहोत, तसं जर पाहिजे असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा की सर आम्हाला आणखी पर्सेंटेज टॉपिकवर प्रश्न सोडवून द्या, की जे काही विचारलेले प्रश्न आहेत ते. तर आपल्याला त्याचा पार्ट 2 पण बनवता येईल, पर्सेंटेज शेकडेवारीचा पार्ट 2 पण व्हिडिओ शूट करता येईल, ठीक आहे. तर बघा काय आहे, गणेशचं पूर्ण आपण खर्च केलेली आधी रक्कम बघू. तर बघा काय काय केलेलं आहे गणेशने? 25% रक्कम किराण्यावर खर्च केलेली आहे, किराणा, ठीक आहे. 25% मग जुन्या कर्जाचे हप्ते होते, जुन्या कर्जाचे हप्ते होते ते त्याने फेडले. 20% रक्कम कशावर? घरभाड्यावर,
20% रक्कम घरभाडे, आणि 20% रक्कम तो आपल्या आई वडिलांना देत होता, आई वडिलांना देत होता. आणि एवढे देऊनही त्याच्याकडे 5,000 रुपये काय होते, शिल्लक उरत होते. हे शिल्लक उरत होते. ठीक आहे. तर बघा काय होते, याची जर आपण खर्चाची एडिशन केली तर काय होते बघा, 25 25 50 आणि हे 20 20 40, म्हणजे 50 अधिक 40 90% तो एकूण खर्च करतो, आणि एकूण खर्च करून त्याच्याकडे 5,000 शिल्लक राहतात. तर बघा आपण जर एकूण खर्च कन्सिडर केला, समजा त्याचा एकूण खर्च 100% समजू. ठीक आहे. तर त्या 100% मधून झालेला खर्च, ठीक आहे, किती टक्के खर्च झाला, 90%, वजा केला तर राहते किती रे, 10%. किती राहतं, शिल्लक राहतं 10. हे शिल्लक राहिलेला टक्का. तर मित्रांनो आपल्याला या शिल्लक राहिलेल्या टक्क्याचीच किंमत दिलेली आहे. बघा शिल्लक रक्कम दिलेली आहे किती, 5,000. तर या 10% बरोबर 5,000 केले तर बघा किती होणार याला जर आपण 100% काढला म्हणजे याला जर आपण x कन्सिडर केलं तर काय होणार, x गुणिला 10/100 बरोबर 5,000, आणि x बरोबर 5,000 गुणिला 100/10, शून्याशी शून्य कटला तर किती राहणार, 5,000 गुणिला 10 50,000 रुपये. आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, तर त्याचे मासिक उत्पन्न किती, तर मासिक उत्पन्न किती असणार आहे, पर्याय क्रमांक बी म्हणजे 50,000 असणार आहे. तर समजलं मित्रांनो, अशा प्रकारे हे आपले 7 क्वेश्चन होते, आणि या 7 क्वेश्चन पैकी जे काही मी घेतलेले आहे ते सगळेचे सगळे PYQ प्रश्न होते. तर अशा प्रकारे आपला हा आजचा सेशन होता. तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्यानंतर या लेक्चरच्या फ्री PDF साठी तुम्हाला माझा हा टेलिग्राम चॅनल आहे जीवन पातुरकर, आणि माझा हा व्हॉट्सअप चॅनल आहे जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी, आणि माझा हा कॉन्टॅक्ट आहे पर्सनल 9673697309. जर तुम्हाला काही डाऊट आले असणार या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला लिहा. आणि जर तुम्हाला आणखी जर असे पर्सेंटेजवर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा की सर आम्हाला आणखी PYQ वरचे टॉपिकनुसार व्हिडिओ प्रोव्हाइड करा. ठीक आहे मित्रांनो, चला तर थांबूया इथेच. धन्यवाद मित्रांनो.